नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र शासनानं आणि जी काही MPSC बॉडी आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यांनी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. आता सर्व परीक्षांमध्ये ही बातमी तुम्ही MPSCचा अभ्यास करत असाल तर अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जर इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असाल MS तर आता मात्र तुमचं या ठिकाणी जो मार्ग आहे तो अधिक अवघड होणार आहे. कारण याचं आहे बघा, आज 18 डिसेंबर रोजी शासनानं एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा यांची जी परीक्षा आपण घेत होतो पहिलं, त्याच्यामध्ये आता बदल होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, पूर्वी जी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा होती, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियरसाठी होती, त्यांना एक संयुक्त पूर्वपरीक्षा होती. परंतु आता वनसेवा परीक्षा आणि कृषी सेवा परीक्षा या दोन्ही परीक्षेचा जो काय अभ्यास करणारे विद्यार्थी असतात, ॲग्रिकल्चर किंवा या ठिकाणी जे विद्यार्थी हे डायरेक्ट ग्रॅज्युएट असतात वनसेवेसाठी, त्या सर्वांसाठी आणि अभियांत्रिकीसाठी या सगळ्यात मिळून कंबाईन एकच परीक्षा घेण्याचं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ठरवलेलं आहे. ते पण 2021 पासून, म्हणजे फक्त 2020ची जी परीक्षा असणार आहे. म्हणजे सिलेबस साधारणतः 3 ते 4 वर्षात एकदा बदलतोच, ते आता या ठिकाणी खरं ठरलेलं आहे. आणि जर 2021ला जाहिरात आली तर तो अभ्यासक्रमही वेगळा असेल, ती परीक्षा पूर्णपणे वेगळी असेल, 100 मार्काची असेल की 200 मार्काची असेल हे सुद्धा अजून क्लिअर नाही. परंतु आता मात्र हा जो तुमचा चान्स असणार आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आणि जो काही भूगोल होता, आपलं चालू घडामोडी होत्या, त्यानंतर इतिहास होता, भूगोल होता आणि अजून एक विषय होता अर्थशास्त्र, हे जे विषय होते आपल्याला ते आता संपूर्ण बदललेले असणार आहेत. कारण या तिन्हीमध्ये कंबाईन एक परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे तुमचा आता इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो अवघड होत जाणार आहे. आणि तोच बदल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. त्याच्यामुळे या वर्षीची परीक्षा कधी होणार, ती परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही पुढच्या वर्षी परीक्षा द्यायला गेला तर अभ्यास बदलणार आहे, सगळं बदलणार आहे, एकदम फ्रेश असणार आहे तुम्ही. आणि आता तिन्हीसाठी एक कंबाईन पूर्वपरीक्षा होणार आहे आणि मेन परीक्षा ही तिन्ही डिपार्टमेंटला वेगवेगळी होणार आहे. हे समजून घ्या. तर काय सांगितलं आहे ते संपूर्ण बघूया. महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृदा व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट ब संवर्गातील भरतीकरिता आयोगाकडून सन 2020पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती. तसेच सदर संवर्गाच्या परीक्षेकरिता उमेदवाराकडून स्वतंत्र अर्ज मागवण्यात येथून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जात होते. परंतु तिन्ही परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील विविध पैलूंचा विचार करून तिन्ही संवर्गातील भरतीकरिता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता तुमची जी आहे ती आता कसोटी लागणार आहे. कारण का तर वनसेवा परीक्षा हे सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी देतात आणि ते सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी हे तुमच्या परीक्षेला उतरणार. कोणत्या परीक्षेला उतरणार सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी? तर ते सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी जे जनरल MPSCचा अभ्यास करणार असतात, म्हणजे राज्यसेवेचा, संयुक्त पूर्वपरीक्षेचा, ते सगळे विद्यार्थी या राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेला उतरणार. त्यांचं ते इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल हे विषय, मराठी, इंग्लिश हे सगळे स्ट्रॉंग असणार. त्यामुळे त्याचं मेरिटसुद्धा वाढणार. परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की अभियांत्रिकी परीक्षेचा सेपरेट कट ऑफ असेल, वनसेवेचा सेपरेट कट ऑफ असेल, किती विद्यार्थी बसले त्याच्यावर ठरणार आहे. परंतु अभ्यासक्रम मात्र बदलणार आहे. आणि अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम हा आता आपल्याला सिव्हिलचाच असेल का वेगळा असेल हे देखील महत्त्वाचं आहे. कारण पूर्वी ज्या पूर्वपरीक्षा होत होत्या त्याला सिव्हिलचा अभ्यासक्रम नव्हता, म्हणजे टेक्निकल अभ्यासक्रम आपल्या ब्रँचचा नव्हता. तर सगळा मराठी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, घटना हे सगळं होतं त्याच्यामध्ये. पूर्वी 2016च्या अगोदर परीक्षा व्हायच्या. जर परीक्षा घेतली तर अवघड असणार आहे. आणि परंतु परीक्षा एका दिवशी घेतली आणि अभ्यासक्रम मात्र प्रत्येकाला हाच घेतला, जो टेक्निकलचा आहे हाच जर ठेवला तर मग काय अडचण असणार नाही. हे देखील या ठिकाणी समजण्यासारखं आहे. पुढं काय सांगितले बघा, संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते यापैकी 1, 2 किंवा 3ही परीक्षेकरता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प घेण्यात येईल. याचाच अर्थ असा आहे की तिन्हीला कंबाईन सिलेबस असणार आहे. कारण ते आपल्याकडनं विकल्प घेतात आहे. तुम्ही वनसेवेला बसणार आहे का, तुम्ही कृषी सेवेला बसणार आहे का, तुम्ही अभियांत्रिकीला बसणार आहे का. याचा अर्थ जी पूर्वपरीक्षा असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं जर टेक्निकल नसताना, म्हणजे कृषी सेवेचं काही विचारलेलं नसणार, त्याच्यात अभियांत्रिकीचं पण काही विचारलेलं नसणार आणि वनसेवेचं पण काही विचारलेलं नसणार. मग जनरली विषय कुठले राहिले, मग ते ॲप्टिट्यूड येते, रिझनिंग येते, मराठी येतं, इंग्रजी येतं, राज्यघटना येते, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि पॉलिटिक्स हे सगळे या ठिकाणी येणार आहे. करंट अफेअर थोडक्यात हाच अभ्यासक्रम असताना मी आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी 18 डिसेंबरला व्हिडिओ करून हाच अभ्यासक्रम असणार आहे. आणि आता जे काही तुमचं पहिलं पूर्वपरीक्षेला जे सिव्हिल इंजिनिअरिंगचं रिलेटेड क्वेश्चन येत होते 10, मेकॅनिकलचे 10, इलेक्ट्रिकलचे 10 येत होते, मॅकॅनिक्स, मॅथमॅटिक्स येत होतं, ते आता नसणारच आहे, 100% नसणार आहे.
कारण परीक्षा जर तुम्ही एक घेणार असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय घेणार असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेला बसू इच्छिता का? यापैकी उमेदवार हे एका परीक्षेला बसू इच्छित आहेत का 2 परीक्षेला बसू इच्छित आहेत का 3ही परीक्षेला बसू इच्छितात? हे जर तुम्ही विकल्प घेणार असेल तर याचाच अर्थ तुम्ही एक असा या ठिकाणी कॉमन सिलेबस द्यायला पाहिजे तुम्ही प्रीला. आणि सरळ या ठिकाणी दिसते की तुम्हाला आता कॉमन सिलेबस असणार आहे, तुम्हाला सिव्हिल बिल काही नसणार आहे आणि ते मेन्सला तुमचं सिव्हिल हे असेल. त्याच्यामुळे आता परीक्षेचं जे स्वरूप आहे ते अतिशय अवघड झालेलं आहे. आणि जे जनरल MPSCचा अभ्यास करतात त्यांची धडाधड वनसेवेच्या परीक्षा पण पास होणार, ती कृषी सेवेच्या पण होणार. आणि जे आपल्या अभियांत्रिकीमधले जे विद्यार्थी आहेत की जे राज्यसेवेचा अभ्यास करतात, जे आपल्या अभियांत्रिकीचा अभ्यास सोडून राज्यसेवे, ते देखील लगेच पटापट क्रॅक होणार. कारण जो कोणी MPSC करतो, जो कोणी राज्यसेवा जनरलचा अभ्यास करतो, तो विद्यार्थी त्याला टेक्निकल द्यायचीच नाही, परंतु त्याचा ॲटोमॅटिक अभ्यास होणार आहे आणि तो क्रॅक होणार आहे तुमची MSc एक्झाम, प्री एक्झाम. आणि त्याच्यामुळं त्याला 3 मार्ग उपलब्ध असणार आहेत. टेक्निकलची पण परीक्षा देऊ इच्छिणार आहे, भविष्यात तो मुख्य राज्यसेवा देऊ शकणार आहे, वनसेवा, कृषी सेवा सगळंच देऊ शकणार आहे. म्हणजे एकच अभ्यास कॉमन करणार आहे तो आणि परीक्षा मात्र 100 देऊ शकणार आहे तो पुढच्या 10-15. त्याच्यामुळे तशा विद्यार्थ्यामुळे कट ऑफ हा वाढण्याची शक्यता कमी होणारच नाही. एकतर रोजगाराच्या संधी नाहीत, कोरोना लॉकडाऊन आहे, म्हणजे अतिशय अवघड झालेलं आहे. आता ही पहिली जशी पद्धत होती तीच राहायला पाहिजे होती, परंतु 3-4 वर्षांतर ही पद्धत बदलते आणि बरोबर 5व्या वर्षी ही पद्धत बदलली. 17, 18, 19 3 वर्ष आहे अशी ठेवली आणि आता 2020ला पण ठेवली आणि आता 21ला बदलणार आहे. याचा अर्थ 4 वर्षांचा अभ्यासक्रम एकदा आयोग बदलतो हे या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. बघा, संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते यापैकी 1, 2 किंवा 3ही परीक्षेकरता बसू इच्छितात काय, याबाबत विकल्प घेण्यात येईल. संबंधित परीक्षेकरता उमेदवारांनी दिलेले विकल्प संबंधित संस्थेतील पद भरतीकरता अर्ज समजण्यात येतील व त्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गातील पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. कट ऑफ वेगळाच असणार आहे, कारण कुणाचं शिक्षण कट ऑफ हा तुमच्या जो पूर्व परीक्षा असतो त्याच्यावर ठरणार आहे, परंतु कट ऑफ हा 100% आता डबलिंग टेबलिंगच होणार आहे, तो साधा राहणार नाही. कारण राज्यसेवेचा जनरलचा अभ्यास करणारे सगळे उतरणार, तुमच्या मेकॅनिकलची, इलेक्ट्रिकलची, सिव्हिलची उतरणार, तर टोटल महाराष्ट्रातून उतरणार. आणि काही स्पेशल जरी इंजिनिअरिंग केलं तरी त्यांना राज्यसेवा करू वाटते आणि ते राज्यसेवेचा अभ्यास करणार आणि ते राज्यसेवेचा अभ्यास करत ही पण परीक्षेला ती येणार, म्हणणार 300 रुपये कुठं जातात म्हणणार परीक्षा बी भरायला, आणि इकडे येणार आणि इकडं ते परीक्षा पास होणार पण, कारण त्यांचा तिकडचा अभ्यास झाला असेल, त्यामध्ये कटाप वाढवणार आणि सगळं या ठिकाणी आपल्या मुलावर उठणार. त्यामुळे इथून पुढे अवघड होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पूर्वपरीक्षा निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गाकरिता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील. प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर येता व स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. वरील बदल सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू होईल. वरील बदल 2021 पासून लागू होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मागणीपत्र पण आलेलं नाही 2021 सालचं. मग 2021ला अभियांत्रिकी निघणार आहे का नाही निघणार हेही माहीत नाही. एखाद्या वेळेस निघणार नसणारच आहे, बरोबर आहे का, निघणार नसणारच आहे, म्हणून पण अशी चेंज करू शकतात ते. कारण मागं पण एकदा अभियांत्रिकीच्या लई दिवस जागा निघल्या नव्हत्या आणि त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीची कंबाईन घेतली नव्हती. सॉरी, असंही असू शकेल, कारण मागणीपत्र आलेलं बी नसणार आणि ते घेणार बी नसणार MPSC, असं सुद्धा असू शकेल. म्हणून तर त्यांनी आता म्हणले असतील 3-3, 4-4 परीक्षा कशाला सेपरेट घ्यायची, एकच कंबाईन घेऊया की आपली काम असते, असं सुद्धा असू शकेल त्यांच्या डोक्यातलं प्लॅन पुढचं. त्याच्यामुळे आता तुम्ही सावध राहायचं आहे. शेवटची एक्झाम आहे 2020, नंतर एक्झाम काही नाही. पुढच्या वर्षी एक्झाम झाली तर भयानक अवघड असणार आहे, भयानक कट ऑफ होणार आहे. कारण टोटल MPSC UPSCचा अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी या रडारवर येणार आहेत आणि या रडारवर आले की आपोआपच कट ऑफ वाढणार आहे. दुसरी एक गोष्ट, सगळ्यात म्हणून कॉमन परीक्षा घ्यायची असल्यामुळे त्या परीक्षेच्या पेपरमध्ये टेक्निकली विचारून चालणार नाही. आपलं स्पेसिफिक जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्या सब्जेक्टचं तो जो विद्यार्थी शिकला आहे ते विचारून चालणारच नाही. सगळं जनरल विचार लागणार. कॉमन म्हणजे मराठी कॉमन असतं, इंग्रजी कॉमन असतं, तदनंतर ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, करंट अफेअर आहे, पॉलिटिक्स आहे, राज्यघटना, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र, हे कॉमन असतं, तेच विचार लागणार. आणि ते जर विचारलं तर राज्यसेवेचा अभ्यास करणारी इतर सगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यात उतरणार, ते हाय मारणार कट ऑफ आणि कट ऑफ जास्त घेऊन जाणार, हे 100% आहे. त्याच्यामुळे 2020चा शेवटचा चान्स आहे. नाही झालं तर विषय संपला, MS होऊ शकत नाही परत. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे तुम्ही. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर अशी माझे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.